एव्हरीवन, मी छाया आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज अजून एक रेसिपीज घेऊन आलेली आहे माझ्या किचनमध्ये. चला आता सरळ जाऊया आणि या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेले आहे भाजका पोहा. इकडे पुण्याकडे भाजके मुरमुरे पण म्हणतात, पोहा पण म्हणतात. पण भाजके पोह्यांचा कसं असतो, भाजलेले असतात, ते रेडीमेड मिळतात. मी तर डीमार्टमधून आणले होते. तर ते केला नव्हता, दिवाळीमध्ये आणले. तर मग आता म्हटलं चला काहीतरी स्नॅक्स संध्याकाळचं पाहिजे तर करून घेऊया. मी तेवढे 1 पाव एवढे भाजके पोहे घेतले आणि अर्धा किलो एवढी मी मुरमुरे घेतले. सगळे मिक्स करणार आहे आणि मिक्स केल्यानंतर मी आता त्याचा चिवडा बनवणार आहे. तर संध्याकाळी आपल्याला चहासोबत म्हणा किंवा काही 4 वाजताच्या याच्या मुलांसाठी पण काही नाही काही पाहिजे. तर त्यासाठी म्हटलं चला काहीतरी थोडं बनवून घ्यावं. तर इथे मी मिरची घेतलेली आहे. मिरची जवळपास मी 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहे, कारण की त्याच्यामध्ये सगळं लागून जाणार. थोडंसं तिखट टाकलं तरी होऊन जाणार. आणि 1 लसणाचा गाठा घेतलेला आहे, त्याचे मी लसण सोलून घेतलेलं आहे. कढीपत्ता बघू शकता तुम्ही, एक छान मोठं पातेलं घेतलेलं, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तर तुम्ही तळूनसुद्धा काढू शकता याच्यामध्ये. शेंगदाणे, सगळ्या गोष्टी तळून काढू शकता. मिरची, शेंगदाणे, सगळ्या गोष्टी. पण मी इथे तळून काढणार नाही आहे. सगळं एकत्र जिन्नस मी तेलामध्ये घालून करणार आहे. सगळ्यात आधी त्यासाठीच मी शेंगदाणे टाकले की ते छान तडतडू द्यावे बा म्हणून, म्हणजे छान क्रिस्पी होऊ द्यावे याच्यासाठी. तर सगळ्यात आधी मी टाकले शेंगदाणे, छान तडतडू दिले आहे. त्यांना ते छान क्रिस्पी पण झालेले आहे. नंतर टाकला मी ठेचलेला लसूण, कारण की लसूण थोडासा कच्चासर राहिला तर त्याचा फ्लेवर व्यवस्थित येत नाही, किंवा मग तो ओलासर राहतो. त्याच्यामुळे त्याला पण थोडं कुरकुरीत बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तर नंतर मी सगळे जिन्नस टाकून घेतलेले आहे. जिरं घातलेलं आहे थोडंसं. त्यानंतर मिरची आणि आपलं कढीपत्ता घातलेला आहे. तो पण छान कुरकुरीत होऊ दिलेला आहे. कुरकुरीत याच्यासाठी म्हणत आहे कारण की जोपर्यंत तो कुरकुरीत होणार नाही तोपर्यंत त्याचं मुरमुरे म्हणा किंवा हे म्हणा त्याचं नरमपणा येतो. त्याच्यामुळे ते आपल्याला छान असं कुरकुरीतच करायचं आहे. त्यानंतर मी वाटीभर एवढे डाळ्या घातलेल्या आहे. तिखट, मीठ, हळद सगळं चवीनुसार घालायचं आहे. मिरच्या जास्त घातलेल्या आहे, त्याच्यामुळे तिखट जे आहे थोडंसं कमी प्रमाणात घाला, म्हणजे ते तिखट खालीच सगळं बसतो मसाला त्याच्यामुळे. तर आता मी सगळं जिन्नस एकत्र केल्यानंतर छान ते थंड होऊ दिलेलं आहे थोड्या वेळ, 5-10 मिनटं. मग ते मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता हे सगळे टाकलेले आहे. मी पोहे आणि मुरमुरे भाजलेले नाही आहे, कारण सांगते. पोहे आणि मुरमुरे सगळे कुरकुरीत होते, म्हणजे छान असे कडक होते. मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं की छान असे ते तुटून राहिले आहे, त्याचा चुरासुद्धा होऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे जर तुमचे नरम असेल, तुम्ही आणलेले नरम वगैरे पडले असतील तर तुम्ही पहिले ते भाजून घ्या गरम याच्यामध्ये, बिना तेल टाकता, तर छान होईल. मी छान असा मिक्स केला आणि थंड्या कोपऱ्यामध्ये मी काढून घेतला, कारण गरम याच्यामध्ये ठेवला तर तो नरम पडण्याची शक्यता असते. तर तुम्ही बघू शकता अजूनही ते कुरकुरीत आहे. मी पोहा आणि मुरमुरा वेगवेगळं छान मी हाताने चुरगाळून दाखवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अप्रतिम झालेला आहे. साखरचं तुम्हाला पिठी साखरसुद्धा घालू शकता. तर नक्की याप्रमाणे करून बघा.